श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि आज आहे 7 डिसेंबर 2025, वार रविवार, आणि आज आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीला आपण गणाधीप संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखतो. तसं तर प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशांची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्टी चतुर्थी व्रत कोणीही करू शकतो. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतात अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो. अत्यंत शुभ मानल्या गेलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी रविवार 7 डिसेंबर 2025 म्हणजेच आज आहे. या संकष्टी चतुर्थीला गणपतींना काही गोष्टी आवर्जून अर्पण कराव्यात असे म्हटले जाते. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत. तो समारंगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड व आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन नाही असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेले गणपती जवळचे आणि आपल्यातलेच वाटतात. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, नवीन कामाचा प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजनाने, स्मरणाने केला जातो. त्यांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे या दिवशी काही जमलं नाही तरी गणपती बाप्पांना एक गोष्ट आवर्जून अर्पण करावी असे सांगितले जाते. महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपतींचे स्मरण केले जाते. हे सर्व श्रुत आहे. गणपतींना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो असे मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी श्री गणेश तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळेच आपण केलेल्या सेवेचा, उपासनेचा आपल्याला अनेक पटीने लाभ होतो आणि या दिवशी केलेले उपाय तर कधीच वाया जात नाहीत. असाच एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आणि या उपायामध्ये तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरामध्ये असलेले दोष, सर्व अडीअडचणी दूर होतील. घरातील दारिद्र्य जाऊन घरामध्ये सुख समृद्धी येईल. घराची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, ही संकष्टी चतुर्थी 2025 या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे आणि या संकष्टी चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते. हे व्रत करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं कारण ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यात येते. मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र, शुभ मानला जातो. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व दिले आहे. या दिवशी गणेशांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तसेच श्री गणेशांना विघ्नहर्ता देखील म्हणतात. ज्या दिवशी त्यांची पूजा केली जाते त्या दिवशी सर्व प्रकारचे जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात. गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता असंही म्हटलं जातं आणि त्यांची पूजा केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि ज्ञानामध्ये वाढ होते. आता या दिवशी गणपतींना जी काही इच्छा मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं. श्री गणेशांच्या कृपेने घरातलं दारिद्र्य हे तर दूर होतं, सुख समृद्धी नांदत असते. तसेच उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत असते. या चतुर्थीचं व्रत केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. पण जर शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते तर ती अतिशय शुभ वेळ मानली जाते. या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेला आपण जर हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप पटकन आणि जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होत असतं. लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे. येणारं नवीन वर्ष हे आपल्यासाठी आनंदाचं, आरोग्याचं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तसंच या नवीन वर्षामध्ये अनेक संकल्पही केले जातात. जसं की नवीन वर्षामध्ये मी काही गोष्टी साध्य करणार आहे किंवा
काही स्वप्न जे आहेत ते मी या नवीन वर्षामध्ये करून दाखवणार आहे, असं काहीतरी संकल्प आपण जो घेत असतो तो पूर्ण व्हावा यासाठी आपण या संकष्टी चतुर्थीला काही उपाय नक्कीच करू शकतो. गणपती बाप्पा जे आहेत तर ते संकट, अडचणी, अडथळे दूर करणारे देवता मानले जातात. जर आपण आज संध्याकाळी आपल्या घरात हा उपाय केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. जसं की पहा, आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, मग ही भांडणं नवरा बायकोची असतील किंवा आई व मुलाचं पटत नसेल किंवा इतर कुटुंबातील सदस्यांची सतत भांडणं होत असतील, तर यामुळे बघा घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहत नाही. घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद, मुलांची देखील यामुळे प्रगती होत नाही. त्या घरामध्ये कधीही सुख, शांती, समृद्धी ही नांदत नाही. त्याचबरोबर घरामध्ये आजारपण असतील, म्हणजेच घरामध्ये असलेले एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते. घरातलं दारिद्र्य जे आहे ते संपत नाही. घरामध्ये सतत अडचणी असतील, एकामागून एक घरावरती संकट येत असतील. ही संकटं कधी आर्थिक असतील, म्हणजेच कर्जबाजारीपणा झालेला असेल किंवा तुमच्या घरामध्ये आजारपणाच्या स्वरूपात ही संकट येत असतील. काही ना काहीतरी संकट, विघ्न तुमच्या मुलांवर येत असतील, ते सतत आजारी पडत असतील किंवा त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, काही ना काहीतरी अडचणी येत असतील. कोणतेही शुभ कार्य जर घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तसेच घरामध्ये पितृदोष असेल, तुमच्या घरातील उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील, अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही बऱ्याचशा दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही, तर ह्या ज्या सर्व अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे ते खूप शुभ फळ देणारं मानलं जातं. पण आता संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं तुम्हाला शक्य नसेल तर हा साधा उपाय जो आहे तो तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये फरक हा नक्की पडेल. गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल, सर्व अडीअडचणी दूर होतील आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होऊन गणपती बाप्पांच्या कृपेने घरामध्ये सुख समृद्धी येईल, सगळं काही सुरळीत होईल. तर हा जो उपाय आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे. आता बघा, संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांचं विशेष पूजन सकाळी केलेलं नसेल तर संध्याकाळी चंद्रोदयाच्या आधी तुम्ही करू शकता. तर त्यासाठी बाप्पांना तुम्हाला लाल रंगाचं जास्वंदाचं फूल, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. जर तुम्ही उपवास केला असेल तर चंद्रोदयानंतर तो उपवास जो आहे तो सोडावा, चंद्राला अर्घ्य द्यावं आणि त्यानंतर तुम्ही हे व्रत सोडायचं असतं. आता हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीपासून तुम्ही कधीही करू शकता. घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते. याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा देखील नायनाट होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहते. घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण तयार होते. घरात कापूर जाळल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरील बाधा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि वाईट नजरेपासून कुटुंबाचे संरक्षण होते. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्थातच कापूर लागणार आहे. हा कापूर भीमसेनी कापूर असेल तर उत्तम आहे किंवा तुम्ही साधा कापूर वापरला तरीही चालेल. आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय तुम्हाला करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर दाणी देखील घेऊ शकता किंवा तुम्हाला एक मोठं भांडं घ्यायचं आहे. या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला एक अख्खी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. जे सुकं खोबरं असतं तर त्याची एक वाटी ठेवायची आहे किंवा त्या खोबऱ्याचा एक छोटासा तुकडा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. यानंतर या खोबऱ्याच्या तुकड्यावरती आपल्याला 3 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. हा भीमसेनी कापूर असेल तर तुम्हाला 3 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तर साध्या कापराच्या थोड्या जास्त वड्या घ्यायच्या, म्हणजे 5 वड्या तुम्ही घ्यायच्या आहेत, त्या खोबऱ्यावरती ठेवायच्या आहेत. पण कापराच्या वड्या ह्या विषम संख्येमध्ये असाव्यात. यानंतर आपल्याला त्या कापुरासोबत 2 अख्ख्या फुलांच्या लवंगा ज्या असतात त्या घ्यायच्या आहेत. त्या 2 लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत. एक हिरवी वेलची आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा ठेवून खोबऱ्याचा जो पांढरा भाग असतो तर त्या पांढऱ्या भागावरती तुम्हाला या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. यानंतर हा कापूर आपल्याला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला यावरती 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि यानंतर ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत या मंत्राचा जप करायचा आहे. काही वेळाने ते भांडं तुमच्या देवघरासमोरून तुम्हाला उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर जो आहे तो तुम्हाला फिरवायचा आहे. यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला
हे भांडं घेऊन जायचं आहे आणि मुख्य दरवाजाचा जो उंबरठा असतो त्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हा कापूर जो आहे तो तसाच ठेवून द्यायचा आहे. या उपायासाठी आपण भीमसेनी कापराचा वापर केलेला आहे. भीमसेनी कापूर जो आहे तो घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं काम करतो. त्याचबरोबर घरातील वास्तुदोष, इडापिडा जी आहे ते हे खोबऱ्याची वाटी जी आहे ती शोषून घेत असते. म्हणूनच आपण खोबऱ्याच्या वाटीचा वापर या उपायासाठी केलेला आहे. आता जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत जळू द्यायच्या. खोबऱ्याची वाटी पूर्णपणे जळून काळी होऊन जाते. मग आता या खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं, तर या खोबऱ्याच्या वाटीने सगळी नकारात्मकता शोषून घेतलेली आहे. त्यामुळे ही प्रसादास्वरूप तुम्हाला चुकूनही खायची नाही. तर मग काय करायचं आहे या खोबऱ्याच्या वाटीचं, तर तुम्ही त्याच दिवशी म्हणजेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तो जो खोबऱ्याचा तुकडा आहे तर तो तुम्हाला बाहेर नेऊन फेकायचा आहे. डस्टबिनमध्ये टाकला तरीही चालेल, पण तुम्ही अशा ठिकाणी टाकू नका जिथून तो कोणाच्या पायाकडून ओलांडला जाईल. बाहेरच्या साईडला एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही टाकून द्यायचं आहे. यामध्ये आपल्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती त्या खोबऱ्याच्या तुकड्याने शोषून घेतलेली आहे. त्यामुळे तो खोबऱ्याचा तुकडा कुणीही घरामध्ये खायचा नसतो किंवा तो पुन्हा तुम्हाला घरामध्ये सुद्धा घ्यायचा नाही. तसाच तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे. तुम्ही ही खोबऱ्याची वाटी जर तुम्हाला रात्री फेकणं शक्य नाही झालं तर घराच्या उंबरठ्याबाहेर ती वाटी तुम्ही सकाळपर्यंत राहू देऊ शकता. सकाळी उठलं की ती वाटी जी आहे खोबऱ्याची ती बाहेर नेऊन फेकायची आणि तुम्हाला असा जो उपाय आहे आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व दोष, अडचणी, भांडणं दूर होतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते नष्ट होईल. त्याचबरोबर घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील, अगदी सकाळ संध्याकाळ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडणं होत असेल, तर आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, 2 लवंगा आणि 2 कापराच्या वड्या दोघांच्याही उशीखाली ठेवायच्या आहेत. 21 दिवस हा उपाय जो आहे तो तुम्हाला सलग करायचा आहे. सकाळी उठलं ना आंघोळीच्या आधीच तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या आणि 2 लवंगा जाळून टाकायच्या आहेत. जशा जशा ह्या लवंगा जळतील, कापूर जळेल, तशी तुमच्या दोघांच्या भोवती असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुमच्यामध्ये एकोप्याचे संबंध निर्माण होतील, प्रेम वाढेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.